लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब, राज्यामध्ये सर्वांचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ, सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि विशेष खासदार नारायणरावजी राणे साहेब आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आपलं आज सिंधुदुर्गातलं जिल्हा परिषदचं जे इलेक्शन चालू आहे ते सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई चालू आहे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे. आम्ही विकासाच्या दृष्टीने आम्ही दोडामार्ग कसा डेव्हलप करू किंवा दोडामार्गच्या तीनही जिल्हा परिषदमध्ये विकासाचं रोजगाराचं साधन कसं तयार करू, स्थानिक प्रश्न कसे मिटवतील. आज या ठिकाणी तिलारी धरण आहे, परंतु काही गावामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आहे. मी स्वतः विधानसभा लढवलेली आहे, आमदारकी मी लढवली आहे, मला माहिती आहे प्रत्येक गावामध्ये काय प्रश्न आहे. 1 वर्ष झालं मागच्या विधानसभेला, परंतु 1 वर्षामध्ये अनेक गोष्टी मी समजून घेतल्यात. येणाऱ्या कालावधीत पूर्णपणे या पाण्याच्या म्हणा किंवा टॉवरच्या अनेक प्रसंग लोकांवरती आलेत, हे कसे दूर होऊ शकतात. आणि आपल्या दोडामार्गातील असंख्य युवक हे गोव्याच्या दिशेने कामानिमित्त जातात. हे कुठेतरी बंद होऊन दोडामार्गमध्ये स्थानिक कार्य आणि काम चालू होण्यासाठी किंवा एखादा रोजगाराचं साधन निर्माण व्हावं, याच्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार म्हणून संपूर्ण केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाकडे मागणी करत आहोत की दोडामार्गमध्ये विकासाची गंगा आणण्याची काळाची गरज आहे. गोव्याच्या सीमेवरती सीमा भागामध्ये आमचा हा प्रदेश आहे. एका बाजूला बेळगाव आहे, कोल्हापूर आहे आणि एका बाजूला गोवा आहे. आणि एवढी मोठी शहरं असून सुद्धा डेव्हलपमेंट न होणं आणि ती डेव्हलपमेंट कशी करावी याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे आमच्यासारखे तरुण सरसावून बाहेर पडलेले आहेत. दोडामार्गमधील जनता ही सुज्ञ आहे. जनतेने ठरवलेलं आहे की आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा विजय हा अतिशय महत्त्वाचा आहे.